तर प्रेक्षकांनो, आता इकडे दामिनी सगळं काही सत्य सांगणार. तितक्यात आता इकडे धैर्य पोहोचतो आणि ते अर्धवटच राहतं सत्य. इतकंच नाही तर ही सगळी पूजा चालू असताना इकडे इरासुद्धा त्या ठिकाणी येते आणि आता इकडे ती दामिनीला सांगते, अहो आत्या, ही सावी आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे दामिनीला तर आधीच तिच्यावर संशय असतो. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे विसामाचं इकडे एंट्री होती. आता तिकडे त्या येत असताना पूर्ण धूर धूर होत असतो. आता एकदम तिला समोर पाहिल्याबरोबर इकडे आधी तर दामिनीला भीतीच वाटते, कारण तिचं रूप बघून. त्यावर तिकडे ती बोलते, अगं नीता, हे कोण आहेत? त्यावर तिकडे ती सांगते, अहो ही विसाम्मा, मी तुम्हाला नाही का म्हटलं होतं. त्यावर आता इकडे तिला समोर पाहूनच एकदम दामिनी तिच्या समोर हातच जोडते. त्यावर तिकडे ती बोलते, विसाम्मा तुम्ही, मला आता तुम्हीच वाचवू शकता या सगळ्यांमधून. आता तिकडे त्यावरती बोलत असते की हो, मीच वाचवू शकतो, कारण जेव्हा सगळे पर्याय संपतात तेव्हा सगळे माझ्याचकडे येतात. आता असं सगळं काही ते बोलत असतात. त्यावर तिकडे सावी जी असते ती बोलत असते की तुला म्हणजेच भास होतोय, तुझ्या घरामध्ये आत्मा आहेत. आता इकडे ती काहीतरी अशी बडबडत असते. त्यावर आता इकडे ती समोर त्याने म्हणजेच आता इकडे ती बोलत असताना इकडे दामिनी बोलते, आपण आधी कधी भेटलोत का? म्हणजे मला तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटते. आता असं म्हटलं बरोबर एकदम सावी डोळे बंद करते आणि ते जोरजोराने आता इकडे ती मंत्र म्हणायला चालू करते. आता इकडे ती एक साईड जाते आणि बोलत असते की बेटा, माझी झोळी दे. आता इकडे ती अवंतीला बोलत असते हे सगळं, कारण इकडे अवंतीसुद्धा तिचा भेस बदलून तिच्यासोबत आलेली असते. पण आता इकडे तिला काही समजतच नसतं. इकडे नीता अवंतीला इशाराने सांगण्याचा प्रयत्न करत असते, तिला तेही समजत नसतं. त्यावर आता इकडे सावी जोरात मागे पलटण्याने बोलते की बेटा, माझी झोळी दे. आता एकदम ती धावत पळत येणार तर तिचा तिथेच दारामध्ये पाय अडकतो आणि एकदम ती पडणार तर एकदम आई ग अशी बोलते. आता इकडे त्यावर दामिनी बोलते, हा आवाज मी कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय. आता एकदम दामिनी अवंतीजवळ जाणार आणि तिला ओळखणार. तितक्यात तिकडे सावी दामिनी समोर जाते आणि बोलते, एकदम चुपचाप बसायचं, इथेच तुझ्याच आजूबाजूला आहे ती काळी आत्मा. जर जास्तच बोललीस तर तुझा केव्हाही अंत होऊ शकतो. आता असं सगळं काही ती बोलत असते. आता इकडे सावी बोलत असते, सांग, सगळं काही सत्य सांग, कुणाचा जीव घेतलास, काय केलंस? त्यावर तिकडे ती बोलते, अहो विसाम्मा, मी आजपर्यंत एक साधी मुंगीसुद्धा पायाखाली चिरडली नाही. मी असं सगळं कसं काय करेल? आता इकडे ती हे सगळं बोलत असते. इकडे सावीला हे सगळं काहीच तिचं पटत नाही आणि आता एकदम तिचा राग अनावर होतो आणि एकदम ती तिच्या गळ्यालाच दाबते. आता इकडे एकदम ती म्हणजे पूर्ण जोराने तिचा म्हणजेच तिला पिचकण्याचा प्रयत्न करत असते. इकडे सावीला आवरण्यासाठी इकडे अवंती धावते, तर इकडे नीता दामिनीला आवरण्यासाठी. आता इकडे असं सगळं बघितल्याबरोबर इकडे दामिनी तर भीतेच. आता इकडे दामिनी बोलते, अगं नीता, ही बाई नक्की मला वाचवणार आहे ना, की हे माझंच मृत्यू करणार आहे? आता सगळं काही ती बोलत असते. त्यावर तिकडे नीता हे सगळं सावरत बोलते, अहो आई, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का, यांना ना म्हणजे सगळं काही मंत्र जंत्र सगळं काही येतात आणि खास म्हणजे या आत्म्यांशी संपर्क साधतात आणि म्हणूनच असंच काही असेल. त्यावर आता इकडे सावी बोलते, याच तुझ्या या आलिशान बंगल्यामध्ये त्या आत्मा आहेत, त्यांचा लवकरच स्फोट होणार आहे. तर आता इकडे धैर्य, भास्कर आणि विलास इकडे निघालेले असतात. इकडे धैर्य बोलतो, दादा, तुला नाही का रे वाटत आपल्या आईचं काहीतरी चुकल्यासारखं म्हणजे असं वाटतं नाही का? कारण ती आजपर्यंत एकही मीटिंग नाही केलं असं होणारच नाही. त्यावर तिकडे भास्कर आणि विलास त्याला दोन गोष्टी सोडतात आणि बोलतात, तुला इथून जायचं असेल तर जा, आणि इतकंच तुला आई प्रेम दाखवायचं असेल ना तर तू दाखवत बस. आणि ते तिथेच धैर्याला सोडतात आणि तिथून घरी जायला वापस लावतात. आता इकडे दुसरीकडे इरा जी असते झोपलेली असते. एकदम तिला जाग येते, तिला एकदम चक्कर येत असतात, झोप येतच. तिला समजत नाही की नेमके काय चाललंय आणि एकदम तिला झोप काय येते म्हणून. आता एकदम ती कशी बशी उठते आणि आता इकडे ती म्हणजेच इकडे तिकडे आत्या हाक मारत असते, दार वाजवण्याचा प्रयत्न करते, पण तिकडे ते कोणीही ऐकत नसतं. आता एकदम यांची पूजा चालू होते. म्हणजे तिकडे सावीने सांगितलेलं असतं की हिला वाचवण्यासाठी आपल्याला पूजाच घालावी लागेल आणि म्हणून आता इकडे ते म्हणजेच हॉलमध्ये बसलेले असतात. इकडे सावी बोलत असते, हे बघ, या तुझ्या आलिशान बंगल्यामध्ये मी पाणी शिंपणार, जर ते पाणी लाल झालं तर समजायचं या घरामध्ये आत्मा आहेत. आणि आता इकडे खरंच ती ज्या ठिकाणी तिला मधुसूदन दिसलेलं असतं त्याच ठिकाणी आता इकडे सावी पाणी शिंपडत आणि ते एकदम लाल होतं. आता इकडे त्यावर दामिनी मनातल्या मनात विचार करते, काल याच ठिकाणी मधुसूदन मला दिसला होता आणि म्हणजेच
खरं असेल हे सगळं? विसामा एकदम बरोबर बोलते, कारण तिकडे सावी बोलते, ह्याच ठिकाणी तुला तो दिसला होता ना काल, तुला नेण्याची भाषा करत होतास ना. तिकडे त्यावर ती म्हणजेच ती सांगते बाकीच्यांनाही की बेटा सगळे काही लाईट बंद, म्हणजेच लाईट वगैरे खिडक्या वगैरे सगळं काही बंद कर आणि आमच्या भोवताल एक रिंगण आख. आणि तिकडे ती तिकडे दामिनीला सुद्धा सांगून ठेवते की याचे काही नियम आहे, तुला कोणीही काहीही डिस्टर्ब केलं तरी तू मागे वळून बघायचं नाही, तू उठायचं नाही, तुला काहीही वाटलं तरी इथेच बसून राहायचं. आणि असं सगळं काही ती नियम सांगत असतात. आता एकदम दाराचा आवाज ऐकल्याबरोबर इकडे सावी बोलत असते की हे हे काय चाललंय, कोण आहे तिकडे. त्यावर तिकडे दामिनी बोलते की विसाम्मा ते काय आहे ना, माझी भाची असेल, तिला आम्ही म्हणजे झोपणार असं सगळं काही प्लॅन केलं होतं, पण माहिती नाही काय झालं, आणि थांबा मी बघून येतो. आता असं म्हटल्याबरोबर तिकडे हे जी असते म्हणजे सावी ती बोलते थांब, तू इथेच थांब, इथून या रिंगणाच्या बाहेर जायचं नाही, नाहीतर जेव्हा तू या रिंगणाच्या बाहेर पाय टाकशील तेव्हा तुझा मृत्यू हा अटळ आहे. आता असं म्हटलं बरोबर एकदम ती जागेवरच बसते. आता इकडे इराला काही समजत नसतं, ती फोन शोधण्याचा प्रयत्न करत असते, तिचा फोनही दिसत नसतो. आणि म्हणून तिकडे ती कशी बशी तिच्या रूमची खिडकी उघडते आणि टेबलच्या सहाय्याने त्या खिडकीतून बाहेर पडते. आता तिकडे ती इकडे तिकडे शोधत असते आणि बोलत असते नेमकं या घरामध्ये काय चालू आहे, कोणीच का हाका मारत नाहीये, आत्याचं नेमकं काय चालू आहे. आता असं सगळं काही ती बोलत असते. आता इकडे दामिनीला ती डोळे बंद करायला लावत असते आणि तिकडे अवंती म्हणजे चारी ठिकाणी नारळ आणि लाल कपडा झाकून ठेवते आणि एकामध्ये ती मोबाईलसुद्धा लपवून ठेवते, म्हणजे सगळं काही दामिनीचं रेकॉर्डिंग करायला. आणि तिकडे दुसरीकडे नीता जी असते त्यांच्या म्हणजेच भोवताल रिंगण वगैरे आखते, सगळं काही करते. इकडे सावी तिचं सगळं काही साहित्य काढते, ते म्हणजेच ब्लॅक मॅजिकला लागणारं. आता इकडे ती बोलत असते की म्हणजे आता इकडे अशी दाखवते की तिला खरंच कुठल्या तरी आत्मा तिच्याशी संपर्क साधत आहेत. आणि म्हणून तिकडे ती बोलत असते बोल काय बोलायचं आहे तुला. आणि एकदम ती एक कोरा कागद घेते आणि एकदम त्या विस्तूंवर ठेवते आणि एकदम त्याच्यावर अपघात असं लिहिलेलं असतं. आता हे बघितल्याबरोबर एकदम सावी बोलते बोल कुणाचा अपघात केलायस तू. आणि 2 व्यक्ती म्हणजेच एक तुझ्या नात्यातला होता तर एक तुझा विरोधक. आता असं म्हटलं बरोबर इकडे ती बोलते असते नाही असं काहीच नाही, कोणीच नाही माझ्या नात्यातलं वगैरे. त्यावरती बोलते खोटं, परत खोटं. अगं जर तू खोटं म्हणजेच तू जर पूर्ण सत्य सांगितलं नाही तर मी तुला मदत करू शकणार नाही. आणि म्हणून तिकडे ती बोलते बोल जे काही सत्य आहे ते बोल, नाही तर तुझा मृत्यू निश्चित आहे, तुझ्या पापाचा घडा भरला. आता असं सगळं काही ती बोलत असते. पण आता इकडे दुसरीकडे धैर्यसुद्धा त्या मीटिंगला पोहोचलेला असतो आणि तिकडे यांची म्हणजेच धैर्य जो असतो मीटिंग लवकरात लवकर आटोपण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे भास्कर आणि विलास टाइमपास करत असतात, कारण त्यांना दुसऱ्याच पद्धतीने ते मीटिंग डील करायची असते, म्हणजेच त्यांच्या पद्धतीने. तर आता इकडे इरा जी असते इकडे तिकडे बघत असते आणि भिंतीच्या सहाय्याने ते तिथे पोहोचते आणि बोलते आत्या हे काय आहे तुमचं. आणि तिकडे हे सगळं बघितल्याबरोबर तिकडे म्हणजे समोर तिथे इराला बघितल्याबरोबर इकडे यांना धक्काच बसतो. इकडे ती सावीकडे बघत असते आणि बोलते. आता इकडे इरा बोलत असते आता हे सगळं काय चाललंय. आणि ही सावी, अहो ही तुमच्या समोर बसलेली ही सावी आहे, कुठलीही दुसरी व्यक्ती नाहीये. आणि आता एकदम इकडे अवंती जी असते ती तिचे म्हणजे तिने मिशा वगैरे लावलेल्या असतात, तर आता एकदम ती त्याला हात लावत असते की तिने ओळखलं नाही पाहिजे म्हणून. तर आता इकडे दुसरीकडे ही सगळं काही सत्य सांगणार तितक्यात आता इकडे धैर्य तिथे पोहोचतो. तर आता प्रेक्षकांनो इकडे इराच्या समोर तर इकडे म्हणजेच उघडकीस आलेलं आहे की ती सावी आहे म्हणून, पण आता इकडे धैर्याला जेव्हा कळेल की ही सावी आहे तेव्हा काय होईल नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.